नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 6 जून वार शुक्रवार। तर आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण कसं असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, सूर्यप्रकाश देणार आहे, तर कोणत्या ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस होणार आहे। त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बघतोय की नाशिक विभागामध्ये तर सकाळचे 9च्या सुमारास आपण जर बघितलं, 9च्या 10च्या सुमारास बघितलं तर त्या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी वातावरण हे आपल्याला सूर्याचा झटका लागणार आहे, उन्हाचा झटका लागणार आहे आपल्याला। तसेच नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर, निफाड, करडा, मनमाड, येवला या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन आज होणार आहे। काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला भेटणार आहे। तसेच धनु, पालघर, वाडा, कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, गोरेगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। तर मुंबई साईडला थोडासा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे सकाळच्या 9च्या सुमारास। तसेच गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, कोकण किनारपट्टी म्हणतो आपण, राजापूर, तसेच सावंतवाडी, पणजी या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। पण त्या ठिकाणी पाऊस हा जोरदार नसणार आहे, कमी स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो मित्रांनो। तसेच कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, वडूज, विटा, जत, निपाणी, तसेच गोकाक या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। काही ठिकाणी आपल्याला सूर्याचा झटका सुद्धा लागणार आहे। तसेच विजयपूर, बागलकोट, तलीकोट, ललाख या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तर तलीकोट या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे। तसेच विजयपूर, तिलकोट या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तर त्या ठिकाणी सुद्धा थोडाफार पाऊस पडण्याची आपल्याला शक्यता आहे। पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, बार्शी, पेठ, लेंडी, जत या ठिकाणी सुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन सुद्धा होणार आहे। तसेच सांगोला, मोहोळ, अकलूज, अक्कलकोट या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी जोरदार वारे सुद्धा आपल्याला वाहताना दिसणार आहे त्या ठिकाणी। मित्रांनो, उस्मानाबाद, बार्शी, वैराग, कुरुडवाडी, परंडा, करमाळा, तसेच लातूर या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे। काही ठिकाणी आपल्याला उन्हाचा चटका, तर काही ठिकाणी आपल्याला वारे सुद्धा वाहताना दिसणार आहेत। तसेच बीड, माजलगाव, गेवराई, जामखेड, खाडा, पाथरी या ठिकाणी सुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे। मित्रांनो, त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला पडण्याचा कोणताही अंदाज नाही आहे। पण आपण अजून बघितलं की वाशिम, पुसद, हिंगोली, उमरखेड, जिंतूर, लोणार, चिखली, कर्जाना, अकोला, खामगाव, यवतमाळ या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। मात्र कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही आहे। तसेच नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड, मालेगाव, धुळे, परोळा, जळगाव, बऱ्हाणपूर, शिरापूर, नंदुरबार, नवापूर, साक्री, अहवा या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। कोणताही पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसणार नाही आहे। पण हे वातावरण किती वाजेपर्यंत कसं असणार आहे आपण ते नक्की बघूया। तर आपण बघितलं की 10, 11, 12, 1, 2च्या सुमारास काही चेंज होतं की नाही आपण ते पण बघणार आहे। पण त्या ठिकाणी आपल्याला दुपारपर्यंत कोणताही अंदाज या ठिकाणी पावसाचा नाही आहे। मात्र नाशिक, पालघर, मुंबई, अहिल्यानगर या ठिकाणी थोडासा कमी स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। तर पुणे विभागामध्ये पुणे या ठिकाणी, तसेच दापोली, जेजुरी, दौंड, खेड, सातारा, चिपळूण या ठिकाणी दुपारनंतर पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो पुणे शहरामध्ये। तसेच सासवड, लवासा, लोणंद, वाई, तसेच प्रतापगड, गोरेगाव या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे आपल्याला मित्रांनो 3च्या सुमारास। तसेच राहू, सातारा, खेड, चिपळूण, पटाण, कराड, चिपळूण, तसेच साकपारा, रत्नागिरी, खोडवली, सांगली, तसेच तासगाव या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला 3च्या सुमारास बघायला भेटणार आहे। मित्रांनो, दुपारनंतर परत पुन्हा वातावरणामध्ये कसा बदल होतो ते अपडेट आपण परत देणारच आहोत। पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, कमेंट करा, लाईक करा। भेटूया आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये। नंतर संध्याकाळी वातावरणात कसा बदल होतोय, कोणते कसे प्रकारचा जिल्ह्यामध्ये वातावरणात बदल होणार आहे आपण ते पण बघणार आहेत। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।